पुष्पा 2 फेम साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याला जामीन मंजूर झालेला आहे। पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती आणि या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झालेला होता आणि हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली होती। मात्र अटक होताच अल्लू अर्जुनने जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती। प्रीमियरच्या वेळी अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमने पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती आणि त्यामुळे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। यामध्ये एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत आहेत। आवेश, एक ते दीड तासापूर्वी अपडेट आली होती की 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यानंतर अल्लू अर्जुनने हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि त्याला जामीन मंजूर झालाय। नक्कीच श्रद्धा, आपल्याला माहित असेल नामपल्ली कोर्टाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिली होती। त्यात त्यांनी संदर्भ सुद्धा दिला होता की अभिनेता अल्लू अर्जुन हा प्रत्यक्ष याचा सहभागी नव्हता, म्हणजे अप्रत्यक्षरित्या तो तिथे गेला आणि त्याच वेळेस चंगराचंगरी झाली आणि त्याच्यात रेवती या महिलेचा मृत्यू झाला होता। त्यानंतर अल्लू अर्जुनने भरपाई म्हणून 25 लाख रुपये दिले आणि जे दुःख सुद्धा व्यक्त केलं होतं हे सुद्धा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला आणि कोर्टाचं सुद्धा असंच म्हणणं होतं की अल्लू अर्जुन तिथे गेला आणि त्याच्यानंतर ती चंगराचंगरी, म्हणजे असं काय अल्लू अर्जुनला करायचं नव्हतं पण ते चंगराचंगरी झाली असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर तेलंगणा हायकोर्टाने त्यांना जामीन दिलेला आहे आणि सुद्धा हे सुद्धा सांगितलं ज्या वेळेस आम्हाला गरज लागेल त्यावेळेस आम्ही याची सुनावणी केली। दुसरीकडे अल्लू अर्जुन यांच्या वकिलांनी यात गुन्हा रद्द करण्याची मागणी सुद्धा केली आहे। आता पुढील काही दिवसात त्यावर सुद्धा सुनावणी होईल। श्रद्धा, निश्चित या सुनावणीकडे आपलं लक्ष असेल। आवेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।